संवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसाविषयी वाटणारी कणव, आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीत जनमानसात वेगळे स्थान निर्माण करणारे भाजप युवा मोर्चाचे माजी सांगली जिल्हा उपाध्यक्ष उदयराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा होत आहे. या निमित्ताने त्यांच्या प्रेरणादायी प्रवासावर टाकलेला प्रकाश झोत. राजकारणात आणि समाजकारणात स्वतःला झोकून देऊन अल्पावधीत रांजणीसह संपूर्ण कवठेमंकाळ तालुक्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे तडफदार युवा नेतृत्व म्हणजे कवठेमंकाळ तालुक्यातील एक राजकीय नेता, मित्रांसाठी जीवाला जीव देणारा, कार्यकर्त्यांसाठी आधारवड, विरोधकांना तिथल्या तिथे प्रत्युत्तर देणारा, पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांचा लाडका, तर कुटुंबासाठी कुटुंबवत्सल असे बहुआयामी व्यक्तिमत्व. सर्वसामान्य पक्ष कार्यकर्त्याला बळ देऊन त्याला उभे करण्याचं काम उदयराजे भोसले करतात. एकदा काम हाती घेतलं तर त्याचा निपटारा केल्याशिवाय स्वस्थ न बसण्याचा त्यांचा स्वभाव असल्याने त्यांनी अद्याप मागे वळून पाहिलं नाही. छत्रपती शिवाजीराजे चौक मित्रमंडळामार्फत उदयराजे भोसले यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी मोठी दहीहंडी उत्सव घेतला जातो. त्याचबरोबर नवरात्र काळात नवदुर्गा उत्सव घेण्यात येतो. रांजणी लोणारवाडी गावाला टेंभूचे पाणी मिळण्यासाठी उदयराजे भोसले यांनी भाजपच्या नेत्यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. कोरोनाच्या काळात संपूर्ण जग थांबलं होतं. लोक घरातून बाहेर पडायला घाबरत होती. अशा काळात शांत बसतील ते उदयराजे कसले. स्वतःचा विचार न करता कोरोनामध्ये जनसेवेच्या मदतीला ते धावून आले. रांजणी आरोग्य केंद्राला त्यांनी 2 ऑक्सिजन सिलेंडर दिली. कोरोना काळात गोरगरिबांना अन्नधान्य किट देत रुग्णांना मोफत जेवण दिले. गेली 5 वर्ष शालेय विद्यार्थ्यांना स्पोर्ट किटचे वाटप करणे, त्याचबरोबर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आरोग्य शिबिर आयोजन करत सामाजिक कार्यात सहभागी असतात. सांगली येथील पूरग्रस्तांना रांजणी परिसरातून अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, कपडे, खाद्यपदार्थ एकत्रित करून मोलाची मदत केली. कवठेमंकाळ येथील मूक बधीर शाळेत मुलांना पाहण्यासाठी टीव्ही व पाण्याची टाकी दिली. दिव्यांगांना ग्रामपंचायत मार्फत सायकली देण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांसाठी भव्य दिव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले. त्याचबरोबर अशा अनेक सामाजिक कार्यातून उदयराजे भोसले सातत्याने आगेकूच करत आहेत. उदयराजे भोसले म्हणजे कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व यांचा अफलातून त्रिवेणी संगम आहे. संयम आणि शालीनता असणारे उदयनराजे राजकारणात एकमेव वेगळे व्यक्तिमत्व गणलं जातं. खरं तर राजकारणात आक्रमकता आवश्यक असते. तथापि संयमीपणा दाखवूनही जनसेवेचे अविरत कार्य, व्रत ते कसे सहज साध्य होऊ शकतं याचे सर्वात मोठे उदाहरण अर्थातच उदयराजे हे होय. त्यांच्या सर्वसमावेशक आणि संयमी नेतृत्व कौशल्यामुळे पक्षातील ते महत्त्वाचे नेते आहेत. त्याचबरोबर प्रत्येक निवडणुकीतील त्यांची किंगमेकरची भूमिका ही बाब कुणी कदापि नाकारू शकणार नाही. आमचे सहकारी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उदयराजे भोसले यांना वाढदिवसानिमित्त लक्ष शुभेच्छा. उदयजींच्या माध्यमातून जो समाजसेवेचा घेतलेला वसा आहे तो असाच अविरतपणे पुढे सुरू राहावा. सातत्याने सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून युवा युवतींसाठी, माता भगिनींसाठी सातत्याने जे काही उपक्रम ते करत असतात आणि देशसेवेची, समाजसेवेची जी काही ऊर्जा त्यांच्यामध्ये आहे ती सातत्याने वाढत जावो हीच आजच्या शुभदिनी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. उदयराजेंना उदंड आयुष्य लाभो, दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना. धन्यवाद. उदय भोसले हा अत्यंत उमदा आणि तरुण कार्यकर्ता आहे आणि एक उगवतं नेतृत्व आहे. खरं तर उदय भोसलेंसारखी नवीन पिढीत लोक पुढे येणं गरजेचं आहे. उदय भोसले हे अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीनं गोरगरीब माणसांचे काम करत असतात आणि शब्दाला जागणारा, शब्दाला पक्का असणारा माणूस म्हणून कोण नवीन पिढीत असेल तर उदय भोसलेचं प्रामाणिकपणानं आपल्याला नाव घ्यावं लागेल. आणि उदय भोसले हे हाडाचे कार्यकर्ते आहेत, उद्योजक आहेत. सामान्य माणसांना बरोबर घेऊन, तरुणांना बरोबर घेऊन त्यांचे प्रश्न सोडवणारा एक चांगला कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. मी उदय भोसलेंना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि देशमुख कुटुंबियाच्या वतीनं त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. मी वैभव कुलकर्णी. येत्या 18 जानेवारी रोजी आमचे मित्र उदयराजे भोसले यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त
दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी जिल्ह्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी अमन मित्र परिवाराच्या वतीने आम्ही साजरा करतोय. तसंच या दिवशी चैतन्य महाराज वाडेकर जे युवा प्रबोधनकार आहेत, कीर्तनकार आहेत, त्यांचं व्याख्यान आपण रांजणीमध्ये नारायणदेव केशव कुलकर्णी महाविद्यालयामध्ये आपण त्याचं आयोजन केलंय. तर माझी आपल्या परिसरातील सर्व नागरिकांना, ग्रामस्थांना विनंती आहे की या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे. आम्ही त्या कार्यक्रमासाठी येतो, तुम्ही देखील त्या कार्यक्रमासाठी यावं आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती करण्यासाठी मी हा व्हिडिओ केलाय. तुम्हाला सर्वांना मी या कार्यक्रमासाठी आग्रहाचं निमंत्रण देतो आणि थांबतो. नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. संपादक हसन तांबोळी 8459 60 50 47. उपसंपादक प्रतिभा रणजित नलवडे. कार्यकारी संपादक त्रिवेणी माने.